हॅलो फ्रेंड्स, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे 34 साईजचे कटोरी ब्लाऊजचे पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग. तर खूप सोप्या पद्धतीने पूर्ण डिटेल सहित मी पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हा मापाला ब्लाऊज आलेला आहे. इथे पूर्ण माप घ्यायचं आहे आपल्याला. तर पूर्ण उंची 12.5 आहे आणि पाठीमागचं जे गळ्याची जी तयार पट्टी आहे ती 4.25 इंच आहे. तर आता इथे 2 पीस आलेले आहे बघा हे शिवायला. तर या प्रकारचे इथे हे सिंपल वाले ब्लाऊज आहे. तर यापैकी मी तुम्हाला हे ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे. तर आता इथे छातीचा चौथा भाग आपल्याला असा मोजून घ्यायचा आहे. तर 8.5 इंच येत आहे आणि कमरेचा अशा प्रकारे आपल्याला पूर्ण राऊंड मोजून घ्यायचा आहे. तर इथे बघा 29 इंच येत आहे. तर याच मापावरून आपण आता हे पूर्ण माप ब्लाऊज कटिंग करणार आहे. तर इथे बघा आता बंद बाजू माझ्या साईडला ठेवली आहे. पहिले इथे मी पाठीमागचा भाग कटिंग करत आहे. तर आता इथे पूर्ण उंची जेवढी आहे त्याच्यामध्ये 1 इंच वाढवून घ्यायचे आहे. इथे 13.5 इंचावर मी माप टाकले आहे. आणि आता इथे आपल्याला शोल्डरचं माप घ्यायचं आहे. गळा आपला बऱ्यापैकी डीप आहे. तर शोल्डर इथे मी 34 साईजसाठी बघा 5.25 इंच घेतले आहे. तर 5.25 इंच शोल्डरवर आपल्याला असं मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि आर्महोल बघा इथे मी 5.5 इंच घेतले आहे. तर अशा प्रकारे आर्महोलची लाईन सुद्धा इथे आखून घ्यायची आहे. आता पाठीमागच्या भागाला इथे 1 इंचावर आर्महोलचा शेप द्यायचा आहे. छातीचा चौथा भाग 8.5 इंच घ्यायचा आहे आणि 1.5 इंच शिलाईसाठी शिल्लक घ्यायची आहे आपल्याला. तर इथे बघा आता बरोबर आपल्याला आर्महोलचा राऊंड द्यायचा आहे. गळा रुंदी 2.25 इंच घेतली आहे. आता 4.25 इंच गळ्याची खालची जी कमरपट्टी तयार आहे तर मी इथे 4.5 इंचावर खालून मार्किंग केले आहे. गळारुंदी खालच्या बाजूला 2.5 इंच घेतली आहे. वरच्या बाजूला 2.25 इंच घेतली आहे आणि गोलच गळा ठेवायचा आहे. कमरेचा चौथा भाग इथे 7.25 इंच येत आहे आणि 1.5 इंच शिलाईसाठी. आता इथे मी पाठीमागच्या भागाला टक्ससाठी शिल्लक मार्जिन घेतले नाहीये. कारण की बघा आपण शिल्लक मार्जिन 1 इंच घेतो आणि फक्त टक्स इथपर्यंतच देतो. तर हे जे शिल्लक कपडा राहतो आपला तो काय होते आपल्या पाठीमागच्या भागाला आर्महोल्स मध्ये जाऊन जमा होतो. तर मी इथे टक्स तर देणार आहे पण एकदम 1/2 इंच तर ते आपलं तेवढं शिलाईमध्ये कव्हर होते. तर इथे मी टक्ससाठी एक्स्ट्राचं मार्जिन घेतलेलं नाहीये. बघू शकता तुम्ही इथे बरोबर जेवढं मापाचं आहे तेवढंच मी इथे कट केलेलं आहे. आता हा बॅक पार्ट तयार झालेला आहे. आता इथे आपल्याला समोरचा भाग कटिंग करायचा आहे. तर त्यासाठी मी कपडा या प्रकारे समोर सरकवून घेतला आहे. आता हे बॅक पार्ट आपल्याला इथे ठेवून घ्यायचं आहे आणि उंचीचं बघा इथे माप टाकून घ्यायचं आहे. शोल्डरचं माप आखून घ्यायचं आहे. जसं पाठीमागचा भाग आहे तसाच. तर इथे पूर्ण जसं आहे तसं मार्किंग करून घ्यायचं आहे पहिले. नंतर आपल्याला समोरच्या भागात काही बदल करायचे आहे. तर इथे बघा आता जसं आहे तसं मार्किंग करून घेतलेलं आहे. आता खालच्या बाजूला आपल्याला एक्स्ट्राचा कपडा आहे. आता इथे सर्वात पहिले 5.5 इंचावर आर्महोलचा शेप देऊन घ्यायचा आहे आणि 1.25 इंचावर इथे मी समोरच्या आर्महोलला गोलाई दिली आहे. आता समोरच्या गळ्याची उंची मोजून घ्यायची आपल्याला या प्रकारे. तर इथे या प्रकारे बघा 6 इंच येत आहे. तर इथे मी 6.5 इंचावर माप टाकणार आहे. तर इथे बघा 6.5 इंचावर माप टाकले आहे. तयार आपला 6 इंच गळा येणार आहे. खालच्या बाजूला 2.5 इंच घेतली आहे गळा रुंदी आणि अशा प्रकारे गोल गळा शेप देऊन घेतला आहे. आता इथे आपल्याला खालून वर 1 इंचावर माप द्यायचं आहे वरच्या बाजूला. आता इथे बघा क्रॉसपट्टी मोजून घ्यायची आहे तयार ब्लाऊजची आणि कटोरी सुद्धा मोजून घ्यायची आहे. तर इथे 5.25 इंच कटोरी आहे आणि क्रॉसपट्टी बघा या साईडला 2 इंच आहे आणि फिटिंगच्या साईडला 2.25 इंच आहे. तर इथे त्या अगोदर काय करायचं आहे 1/2 इंच समोरच्या भागाला आपल्याला शिलाईमध्ये वाढवून घ्यायचं आहे आणि नंतर इथे क्रॉसपट्टीचं माप टाकायचं आहे. तर या प्रकारे बघा आता इथे क्रॉसपट्टीचं मी माप टाकलेलं आहे. आता असं क्रॉसमध्ये आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे. आता इथे कटोरीचं माप टाकायचं आहे 5.25 इंच आणि कटोरीचा शेप देऊन घ्यायचा आहे. तर खूप चांगला इथे शेप तयार झालेला आहे आपला. आता जसं माप आहे तसंच इथे कट करून घ्यायचं आहे. तर इथे बघा मार्किंग वर मी बरोबर कट करत आहे.
हा कपडा खूप सिल्क आहे एकदम, आणि माझ्या कात्रीची धार सुद्धा कमी झालेली आहे, तर कटिंग करायला मला खूप अवघड जात आहे. आता इथे थोडंसं बघा कटिंग मध्ये वरच्या बाजूला कट झालेला आहे, तर मी व्यवस्थित करून घेत आहे. कटोरीचा भाग कटिंग केला आहे बघा. आता खालच्या भागाला इथे आपल्याला 1/2 इंच असं कट करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या फिटिंगच्या साईडला रिंकल्स येणार नाहीत. आता क्रॉसपट्टी काय करायचं, आपल्याला सिंपल ब्लाऊज आहे तर डबल मध्ये क्रॉसपट्टी पाहिजे, तर या प्रकारे आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि डबल फोल्ड मध्ये आपल्याला इथे क्रॉसपट्टी कट करायची आहे. तर इथे बघा 2 क्रॉसपट्टी आपल्या कट झालेल्या आहे डबल फोल्ड मध्ये. आता कटोरीला या प्रकारे थोडंसं 1/2 इंच आपल्याला कट करायचं आहे, आणि काय होतं कटोरीचा शेप खूप छान बसतो. आता इथे पहिले आपण बाही कटिंग करणार आहे, नंतर कटोरी कट करणार आहे. तर बघा बाही कटिंग करण्यासाठी जी बाहीची घडी आहे ती मी 8.5 इंच घेतली आहे. तर बाहीची उंची बघायची आहे आपल्याला, इथे 5.25 इंच येत आहे, आणि दंडघेर बघायचा आहे, तर दंडघेर इथे 5.5 इंच येत आहे. आता 1 इंच आपल्याला खालच्या बाजूला सोडायचं आहे, कारण सिंपल ब्लाऊज आहे तर फोल्डिंग साठी जाणार. आता इथे 5.25 इंच आपली बाही आहे, तर 6.25 इंच आपल्याला माप टाकायचे आहे. तर या बाजूला सुद्धा असंच माप टाकायचं आहे. आता इथे थोडं कमी होत आहे, तर मी परत फोल्ड केला आहे कपडा. पुन्हा 8.5 इंच बाहीचं व घडीचं माप टाकलेलं आहे. 7.25 इंच बघा इथे घेतलं आहे मी. खालच्या बाजूला आता इथे 3 इंच बाहीची कॅप हाईट घेतली आहे, कारण की बाही छोटी आहे तरी पण आपल्याला कॅप हाईट 3 इंच ठेवायची आहे. त्याने आपल्या बाहीचा जो शेप आहे तो एकदम व्यवस्थित येणार आहे, आणि आर्मोल मध्ये अजिबात टाईट वगैरे होणार नाही. तर शोल्डर उतरण्यामागं याचं सुद्धा एक कारण असते, कारण की आपण बाहीची कॅप हाईट कमी घेतो छोट्या बाहीमध्ये, आणि नंतर ते आपल्याला टाईट होते, तर बाही वरच चढत नाही, आणि नंतर मग शोल्डर बाहीच्या यानं खाली येते. तर त्यासाठी काय करायचं आहे, कॅप हाईट आपल्याला व्यवस्थित घ्यायची आहे. आता इथे खालच्या बाजूला मी 1 इंच क्रॉस मध्ये केला आहे, कारण की आपल्याला तेवढा कपडा फोल्ड करायचा आहे. आता इथे बघा तो वरचे 2 भाग आपल्याला ओढून घ्यायचे आहे मागे अशा प्रकारे, आणि समोरच्या आर्मोलला शेप देऊन घ्यायचा आहे या प्रकारे. इथे मार्किंग करून ठेवायचं की समोरचा भाग आहे म्हणून, शिलाई करते वेळी आपल्याला आठवण राहील. तर इथे बघा समोरचा भाग शेप तयार झालेला आहे. आता इथे कटोरी ठेवून घ्यायची आहे जी आपली निघलेली आहे मापाची, आणि हे ठेवून आपल्याला वाढवून घ्यायची आहे. तसे तिरकसमध्ये ठेवून घ्यायची आहे, आणि बाजूला पूर्ण सर्व बाजूंना आपल्याला कपडा शिल्लक राहील असं ठेवून घ्यायचं आहे. आता जसं आहे तसं मार्किंग करून घ्यायचं. आता कटोरीचा शेप जो आहे तो कमी आहे, तर इथे मी दोन्ही बाजूला 1-1 इंचच वाढवून घेतला आहे, आणि दोन्हीचं सेंटर काढून इथे खालच्या बाजूला पण 1 इंच वाढवलेला आहे. आता इथे दोन्ही बाजूला 1.5 इंच घ्यायचं आहे आपल्याला शिलाईसाठी बघा, आणि अशा प्रकारे कटोरी आपली वाढवून घ्यायची आहे. तर कटोरीचा भाग जर जास्त नसेल तर आपल्याला कटोरीचं जे टक्स आहेत आपल्याला कमी वाढवून घ्यायचं आहे, आणि जर जास्त असेल तर आपल्याला जास्त वाढवून घ्यायचं आहे. त्याने कटोरी आपली लूज किंवा टाईट होत नाही, व्यवस्थित येते. तर इथे बघा मी 1-1 इंच वाढवले आहे, आणि अशा प्रकारे पूर्ण बाजूने वाढवून घेतले आहे. तर इथे आपली कटोरी सुद्धा इथे वाढवून तयार झालेली आहे. तर इथे पूर्ण ब्लाऊज आपलं कटिंग झालेलंच आहे. आता हा जो एक्स्ट्राचा कपडा आहे याच्यामध्ये आपल्याला पायपिंगसाठी पट्ट्या काढायच्या आहे, कमर पट्टीसाठी पट्टी काढायची आहे. तर इथे पायपिंगसाठी अशा प्रकारे तिरकसमध्ये काढायच्या आहे आपल्याला पट्ट्या, 1 ते 1.25 इंचाच्या बघा. तर अशा तिरकसमध्ये पट्ट्या काढून घ्यायच्या आहे. तर याने काय होणार, आपली पायपिंग छान येणार, आणि शोल्डर पण उतरणार नाही, आणि पायपिंग उलटी सुद्धा पडणार नाही. तर अशा प्रकारे आपल्याला पायपिंगच्या पट्ट्या काढायच्या आहे. तर इथे बघा पूर्ण ब्लाऊज कटिंग झालेलं आहे. आता मी हे ब्लाऊज तुम्हाला शिवून सुद्धा दाखवणार आहे. तर बघा इथे मी शिवायला घेतलेला आहे, पण इथे मी कॅमेरा लावायचं विसरले, तर थोडंसं जो पाठीमागचे टक्स आहे आणि कमरपट्टी लावत्या वेळी थोडंसं विसरले. तर तुम्ही इथे बघू शकता की मी 1/2 इंचच एकदम टक्स मध्ये घेतले आहे पाठीमागच्या.
एकदम कमी घेतले आहे आणि कमरपट्टी इथे लावून घेतलेली आहे बघा. तर हा पाठीमागचा भाग तयार झालेला आहे. समोरचा भाग इथे आपल्याला तयार करायचा आहे अशा प्रकारे. आता इथे दोन्ही भाग आपल्याला व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहे. कटोरी जोडता वेळी काय करायचं आहे, समोरच्या भागाला वरच्या बाजूने आपल्याला कटोरी जोडायला सुरुवात करायची आहे. कारण खालच्या बाजूला कोणताही कपडा जरी शिल्लक राहिला तर खालच्या बाजूला कट होऊन जाईल, पण वरच्या बाजूला जर कट केला तर गळ्यामध्ये आपल्याला फरक पडतो, कमी जास्त होऊ शकतो गळा. तर इथे बरोबर आलेलं आहे. थोडंसं कटोरीमध्ये जास्त झाले तर इथे मी कट करून घेतलं आहे. एकदम काहीतरी एक लाईन एवढं. आता 1 ते सव्वा 1 इंचाचा टक्स घ्यायचा आहे आपल्याला आणि उंचीमध्ये 2.5 इंचाचा घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे इथे कटोरीचा टक्स देऊन घ्यायचा आहे. आता जी क्रॉस पट्टी आहे ती लावून घ्यायची आहे आपल्याला. तर बरोबर शिलाईमध्ये आपल्याला जेवढं आपण घेतलेलं आहे तेवढंच घ्यायचं आहे, अर्धा इंच. तर इथे क्रॉस पट्टी पण लावून घ्यायची आहे अशा प्रकारे. तर इथे क्रॉसपट्टी लावण्याच्या आधी एक पद्धत आहे आपली बंद बाजू, म्हणजे दोन्ही बाजू बंद दिसतात. तर इथे मी अशीच क्रॉसपट्टी लावलेली आहे. ती सुद्धा एक पद्धत खूप चांगली आहे, फिनिशिंग मध्ये दिसते. पण यांचं जे मापाचा ब्लाऊज आहे त्याला अशाच प्रकारे आहे. तर आता इथे जे गळ्यामधला आपला कपडा निघला होता पाठीमागच्या, त्याच्यामध्ये मी इथे 2 पट्ट्या तयार केल्या आहे आणि इथे आता आयपट्टी तयार करून घेतलेली आहे या प्रकारे. तर इथे आयपट्टीला बघा डबल शिलाई करून घेतलेली आहे. या प्रकारे आपलं खूप चांगलं फिनिशिंग सहित इथे समोरचा भाग एक तयार झालेला आहे. आता बघा मी इथे फिटिंगचं माप टाकून दाखवते तुम्हाला. 8.5 इंच आणि कमरेचं 7.25 इंच फिटिंगची लाईन एकदम सरळ आलेली आहे. आता सेम पद्धतीने मी दुसरा भाग पण तयार करते. आता इथे धागा थोडासा निघलेला आहे. आता बघा इथे दुसरा भाग तयार केलेला आहे. तर दुसऱ्या भागाची जी पट्टी आहे आपली आय हुक पट्टी, ती जोडण्या अगोदर आपल्याला हे दोन्ही भाग जोडून बघायचे आहे, कमी जास्त होतात का. जर कमी जास्त असेल तर आपल्याला क्रॉस पट्टी मधून कमी जास्त करायचं आहे. पट्टी जोडल्याच्या नंतर जर आपण गळ्याच्या बाजूला कट केलं तर एक साईडचं शोल्डर उतरू शकते, कारण गळ्यामध्ये लूज होऊ शकतं. तर इथे बघा मी थोडंसं जास्त वाटत आहे तर मी इथे क्रॉस पट्टी मध्ये शिलाईमध्ये घेतलेलं आहे. आता इथे आपल्याला हुक पट्टी लावून घ्यायची आहे. माझ्या मशीनचा धागा तर घडी घडी निघत आहे. तर इथे बघा अशा प्रकारे हुक पट्टी जोडून घ्यायची आहे आपल्याला. आता डबल फोल्ड करून आतल्याच बाजूला इथे शिलाई मारून घ्यायची आहे एक. तर धागे वगैरे व्यवस्थित आपल्याला कट करायचे. आता इथे बरोबर आपल्या दोन्ही भाग सेम आलेले आहे. आता इथे फक्त पट्टीच एक्स्ट्राचे आले ते कट करायचे आहे. आता दोन्ही भाग आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचे आहे बघा या प्रकारे. तर अर्धा इंच शोल्डर मध्ये घ्यायचे आहे आणि गळ्याच्या बाजूला थोडंसं एक लाईन एवढं आतमध्ये जास्त घ्यायचं आहे. तर दोन्ही भागाचे शोल्डर आपल्याला जोडून घ्यायचे आहे या प्रकारे. खाली पण आपल्याला दोन्ही भाग एकसारखे आहेत का ते चेक करायचं आहे. आता इथे बघा दोन्ही भागाचे शोल्डर जोडून झालेले आहेत. एक क्रॉस पट्ट्या आपल्याला जे पायपिंग साठी तयार केल्या त्या जोडून घ्यायच्या आहे आणि ते पायपिंग लावून घ्यायचे आहे. तर मी इथे एक लांब पट्टी तयार केलेली आहे आणि अशा प्रकारे इथे आता पायपिंग तयार करून घेणार आहे. तर पायपिंग लावता वेळी काय करायचं आहे, पट्टी आपल्याला वरच्या बाजूची पट्टी ओढून घ्यायची आहे आणि ब्लाऊज आपल्याला व्यवस्थित हलक्या हाताने ठेवून घ्यायचा आहे. फक्त वरच्या भागाची वरची पट्टी जी आहे तीच ओढून घ्यायची आहे. याने जो आपला गळा आहे एकदम टाईट बसतो आणि अजिबात शोल्डर लूज होत नाही. तर अशा प्रकारे मी पूर्ण पट्टी तयार करून घेत आहे. तर बघा इथे मी पूर्ण पट्टी तयार करून म्हणजे लावून घेतलेली आहे पूर्ण गळ्याला. आता इथे फोल्ड आपल्याला खालच्या बाजूला फोल्ड करून घ्यायचं आहे अर्धा इंच. याने काय होणार, जे पायपिंगची म्हणजे जो कपडा आहे तो एकदम फिनिशिंग दिसणार आहे. अशा प्रकारे आता आपल्याला पूर्ण पायपिंगची जी पट्टी आहे ती फोल्ड करून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे आतल्या बाजूला जेवढं मार्जिन आहे तेवढं फोल्ड करून इथे अशा प्रकारे एकसारखी पायपिंग तयार करून घ्यायची आहे.
आता मी इथे पूर्ण पायपिंग अशा प्रकारे तयार करून घेत आहे. तर आपल्याला जे गोट आहे त्याच्या मधात आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. तिथे बघा पूर्ण पायपिंग तयार झालेली आहे. आता काय करायचं आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे. तर बाही जोडण्यासाठी आपल्याला जे मधात सेंटर दिले होते तिथून जोडून घ्यायचे आहे. आणि जे मार्किंग केलेलं आहे आपल्याला ते लक्षात ठेवायचं आहे की समोरच्या भागावर आलेला पाहिजे. तर इथे बघा मधातूनच जोडून घेतलेली आहे मी शोल्डर पासून. आता डबल शिलाई करत मी दुसऱ्या बाजूला सुद्धा आणले आहे बघा. तर बाहीचा कपडा ओढायचा नाही आणि जो ब्लाउजचा आहे तो सुद्धा ओढायचा नाही. हलक्या हाताने दोन्ही भाग जोडून घ्यायचे आहे. अर्धा इंच शिलाई मध्ये घ्यायचं आहे एकसारखं. आता इथे बघा डबल शिलाई मध्ये आपली बाही जोडून झालेली आहे. आता एकदा आपल्याला बाहीचं माप घ्यायचं आहे 5.5 इंच आणि इथून आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे. तर हे इथं आपल्याला कच्ची शिलाई म्हणजे थोडीशी जास्त जाड शिलाई मारून घ्यायची आहे 5 नंबरची. ती आपल्याला उसवून टाकायची आहे. इथे हात शिलाई करायची आहे परत. आता हे दोन्ही भाग आपल्याला जोडून घ्यायचे आहे. तर हे सरळ बाजूने जोडून घेतले आहे कारण मी याला कव्हर शिलाई करत आहे. माझ्याकडे ओव्हरलॉकची मशीन नाहीये तर मी हे अशा प्रकारे पूर्ण ब्लाउजला कव्हर शिलाई करून घेते फिटिंगच्या बाजूला. तर अशा प्रकारे पूर्ण सरळ बाजूने दोन्ही भाग जोडून घेतले आहे. आणि नंतर इथे ब्लाऊज उलट करून आता इथे एक दाबटीप देऊन घ्यायची आहे आणि नंतर इथे फिटिंगचे माप टाकायचं आहे. तर बघा इथे दाबटीप देऊन झालेली आहे. आता आपल्याला फिटिंगचं माप टाकायचं आहे. जे बाहीचा दंडगेर होता तो 5.25 इंच घेतला आहे बघा. आणि छातीचा चौथा भाग अशा प्रकारे मोजून घ्यायचा आहे आपल्याला 8.5 इंच. तिथेच मार्किंग करायचं आहे. आणि कमरेचा सुद्धा आपल्याला चौथा भाग मोजून घ्यायचा आहे 7.25 इंच. तिथे मार्किंग करायचं. आता हे तिन्ही मार्किंग आपल्याला एका सरळ रेषेत जोडून घ्यायचे आहे. तर इथे बघा तुम्ही सरळ एक रेष आपली आलेली आहे. तर याने काय होणार आपल्या फिटिंगच्या बाजूला आर्मलच्या बाजूला कुठेही रिंकल्स नाही होणार. तर आपली फिटिंगची लाईन एकदम सरळ आलेली आहे. आता साईडने आपल्याला 2-2 लाईनच्या अंतरावर इथे परत आपल्याला 3 शिलाया मारून घ्यायच्या आहे. तर या प्रकारे आता दुसरी बाजू सुद्धा जोडून घेते आणि फिटिंग पूर्ण करून घेते आणि पूर्ण ब्लाऊज तुम्हाला दाखवते. तर इथे बघा दुसरी बाजू सुद्धा आपली इथे लावून तयार होणार आहे. तर इथे बघू शकता तुम्ही फिटिंगची लाईन एकदम सरळ आलेली आहे आणि जी बाहीचा जोड सुद्धा आहे तो अजिबात खालीवरी आलेला नाहीये. तर इथे दुसरी बाजू सुद्धा जोडून झालेली आहे बघा. तर पूर्ण ब्लाऊज अशा प्रकारे मी कटिंग आणि स्टिचिंग तुम्हाला दाखवली आहे. व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा आणि अशा नवीन व्हिडिओसाठी नवीन ब्लाऊज शिकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर हे खूप छान ब्लाऊज फिटिंगमध्ये त्यांना येणार आहे. तर पुन्हा भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये.